नारायण बली, नागबली व त्रिपिंडी श्राद्धे करण्याचे नेमके कारण काय असते? नारायण नागबली या एकत्रित उच्चारामुळे हा एकच विधी आहे असा समज होतो, परंतु नारायण बली व नागबली असे दोन पूर्णतया स्वतंत्र विधी असून त्यांची कारणेही वेगवेगळी आहेत. दोन्ही विधी लागोपाठ करण्याची प्रथा असल्यामुळे नारायण नागबली असे म्हणण्याची प्रथा रूढ झालेली असावी. नारायण बली ह्या विधीची अनेक प्रयोजने म्हणजे कारणे आहेत. त्यामध्ये 1. एखाद्या व्यक्तीचे अपघाती निधन झाले असल्यास वर्षश्राद्धानंतर नारायण बली करावा. 2. एखाद्या व्यक्तीची मंत्रक्रियायुक्त अंत्येष्टी झाली नसेल तर नारायण बली करावा. 3. एखाद्या जोडप्यास संतान होत नसेल किंवा संतान होऊन ते मानसिक व शारीरिकदृष्ट्या विकृत व अल्पायुषी होत असेल तर नारायण बली करावा. 4. आपल्या वाडवडिलांनी एखाद्या व्यक्तीचे धन घेऊन ते बुडविले असेल तर नारायण बली करावा. त्याचप्रमाणे ज्यावेळी काही अनाकलनीय कारणांमुळे घरात शांती नसते, आवक थंडावते, आवक वाढूनही बरकत येत नाही, कर्जाची सारखी भुणभुण चालू असते, घरात सर्वांचा एकमेकांशी बेबनाव असल्यामुळे चिडचिडी चालू असते, अपरंपार कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही, घरातील व्यक्तीचे आरोग्य वारंवार बिघडते, तसेच त्यांचे शील व चरित्र भ्रष्ट होते, संततीस बुद्धिमांद्य येते व परिहार नसणाऱ्या समस्या निर्माण होतात, त्यावेळी देखील नारायण बली करावा. आपल्या मागील पिढीतील गत व्यक्तीस प्रेतयोनीतून पुढे पितृलोकांकडे गती न मिळाल्यामुळे वरील सर्व घटना घडतात अशी धारणा आहे. काही ठिकाणी पलाश विधीने नारायण बली करतात. त्यामध्ये प्रथम ब्रह्मादी देवता व यमदेवता ह्यांची स्थापना व पूजा करतात. नंतर पीठाच्या पुतळ्यावर नारायण रूपी प्रेताचे आवाहन करून त्याचीही पूजा करण्यात येते. मग पलाश विधीने ह्या नारायण रूपी प्रेताचे दहन करून त्याच्या सद्गतीसाठी सपिंडीकरण वगैरे अंत्येष्ठी कर्म करतात, ज्यामुळे त्यास पितृलोकाची प्राप्ती होते. हा विधी घरात न करता नदीकाठी अथवा समुद्रावर किंवा अपवादाने गायीच्या गोठ्यातही केला जातो. महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्री दक्षिण दिशेला वाहणारी गोदावरी, महाशमसान, महाप्रभावी ब्रह्मगिरी व मुक्तिदायक ज्योतिर्लिंग ह्यांचा चतुर्गुणी संगम असल्यामुळेच तिथे केलेला नारायण बली विधी सफल होतो अशी लोकांची धारणा आहे. नागबली हा विधी आपल्याकडून ह्या जन्मी किंवा मागील जन्मी तसेच ह्या पिढीत किंवा मागील पिढीत नागहत्या घडली असेल तर त्या दोषांच्या परिहारासाठी करतात. तसेच कुटुंबात वंश परंपरागत चालत आलेल्या स्थावर जंगम मालमत्तेच्या बाबतीत नागसंबंधांचा दोष असेल तर त्याच्या परिहारार्थही करतात. ह्या विधीमध्ये नागप्रतिमेचे आवाहन व पूजा, पीठाच्या नागाचे मंत्राग्नीने दहन व त्यास उद्देशून पिंडदान वगैरे श्राद्धे करून त्यास गती प्राप्त करून दिली जाते. नागबली हा विधी देखील नारायण बलीप्रमाणेच नद्यांचा संगम, समुद्र किंवा तीर्थस्थानी करतात. त्रिपिंडी हा विधी आपल्याच पूर्वपिढीतील ज्यांचे प्रेतत्व निवारण झालेले आहे पण पुढील इष्टगती मिळालेली नाही अशा गतव्यक्तींना उद्देशून केला जातो. हा विधी देखील नदीकाठी, समुद्रकिनारी वा तीर्थस्थानी करण्यात येतो. त्रिपिंडीमध्ये पृथ्वी, द्यौ व अंतरिक्ष अशा 3 लोकी वास करणाऱ्या पितरांना तृप्ती मिळावी हा उद्देश असतो. एरवीचे पितृश्राद्ध वसु, रुद्र, आदित्य ह्या त्रयीपुरतेच म्हणजे 3 पिढ्यापुरतेच मर्यादित असते, पण त्रिपिंडी विधीमुळे त्या पूर्वीच्या पिढ्यांमधील पितरांना देखील तृप्ती मिळून योग्य ती गती मिळते. त्रिपिंडीमध्ये पृथ्वी, द्यौ व अंतरिक्ष ह्या 3 लोकांस अनुसरून 3 विविध धान्याचे पिंड केले जातात, म्हणून ह्या विधीस त्रिपिंडी असे म्हणतात. काही कुटुंबात प्रत्येक पिढीस एखाद्या अपत्यामध्ये अपूर्ण मनोविकास जसे की वेडसरपणा, मंगोल ही समस्या आढळून येते. वंशशास्त्रदृष्ट्या अपूर्ण मनोविकास हा गुणसूत्रांमधील दोषांमुळे होत असला तरी त्यामागील मूळ कारण सापडत नाही, त्यामुळे त्यावर उपाययोजनाही करता येत नाही. परलोकशास्त्रामध्ये यास संबंधबाधा असे म्हणतात. अशी संबंधबाधा निवारण होण्याकरिता त्रिपिंडी श्राद्ध केले जाते. तीर्थक्षेत्रीवरील सर्व विधी सलगपणे करता येतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.